की मुसलमानांनी यावेळेस मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं। इथे असणारं मोहम्मद पैगंबरांचं बिल जे आहे ते कपिल पाटील माजी आमदार जे आहेत विधान परिषदेमध्ये आम्ही असं इंट्रोड्यूस केलं होतं की मोहम्मद पैगंबरांबद्दलचं असणारं आणि इतर देवदेवतांच्या संदर्भातलं वाईट लिखाण लिहिलं जातं, लोकांच्या भावना दुखवल्या जातात, दंगल होतात। आम्ही असणारं मुसलमानांना हेच म्हणतो की यावेळेस तुमचं मतदान मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचितला तुम्ही द्या। ते जर तुम्ही असणारं दिलं तर असणारं मोहम्मद पैगंबराचं जे बिल आहे तो कायद्यात रूपांतर होईल। आणि मग निपुर शर्मा अशी जी महिला आहे की तिने आणि इतर ह्यांनी असणारं जे वाईट लिहिलं होतं मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात त्याच्यावरती कारवाई करता येईल। आणि आम्ही जे प्रपोज केलेलं आहे त्या बिलामध्ये किमान 7 वर्षाची सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे। तेव्हा मुसलमानांना माझं असणारं पूर्णपणे आव्हान आहे की त्यांनी ह्यावेळेस त्यांचं मत मोहम्मद पैगंबराच्या बिलाला द्यावं। पण तुम्ही एकटे लढतात महाराष्ट्रामध्ये 288 पैकी तुम्हाला किती जागा मिळतील? आम्हाला मुसलमानांची मतं मिळाली तर आम्ही सरकार करू शकतो ना, अशी परिस्थिती आहे। पण तुमचं काल परवाचं स्टेटमेंट होतं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।